विधानसभा मतदानाची तारीख अगदी तोंडावर आली आहे। मतदान तोंडावर असताना प्रचाराच्या तोफा देखील थंडावल्या। उमेदवारांप्रमाणे सर्वसामान्य जनतेची धाकधूक वाढली की सरकार कोणाची येणार, महायुती की महाविकास आघाडी। प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना एक मुद्दा समोर आणण्यात आला आणि तो म्हणजे वोट जिहाद। आतापर्यंत आपण लव जिहाद, लँड जिहाद हे शब्द ऐकले होते, पण ऐन निवडणुकीच्या काळात वोट जिहाद हा फॅक्टर समोर आला। नेमका काय आहे वोट जिहाद आणि वोट जिहादचे चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस भेदणार का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। प्रचार ऐन शेवटच्या टप्प्यात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेतून वोट जिहादचा नारा दिला, तर योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता। त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेतून एक है तो सेफ है हा नारा दिला होता। यावर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सडकून टीका केली होती। लोकसभा निवडणुकीत भाजपने अबकी बार 405 हा नारा दिला, पण मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले। भाजपच्या जागा कमी झाल्या। ज्या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या की ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येणारच, त्या ठिकाणी सुद्धा भाजपला पराभव पाहावा लागला। जरांगे फॅक्टर हा महत्त्वाचा मुद्दा, मुस्लिम मतांचे विभाजन, ओबीसी आरक्षणाला धक्का बसण्याची शक्यता हा नॅरेटिव्ह, संविधान बदल हा नॅरेटिव्ह, या मोठ्या मुद्द्यांचा भाजपला फटका बसला। आणि याच पातळीवर विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद विरुद्ध मतांचं महाकुंभ हा नॅरेटिव्ह समोर आला। वोट जिहादमुळे मुस्लिम मतं ही काँग्रेसकडे जात असल्याचा दावा भाजपकडून केला, तर काँग्रेसकडून देखील हा भाजपचा खोटा नॅरेटिव्ह असल्याचा दावा केला। पण फडणवीस यांनी आपल्या भाषणात सज्जद नोमानी यांचा व्हिडिओ क्लिप दाखवली, ती ऐकवली आणि वोट जिहादचा फतवा काढला असल्याचा दावा केला आणि या सगळ्याला काँग्रेस खतपाणी घालत आहे ही गोष्ट समोर आली, असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर समाजाच्या मागण्या, ग्रामीण भागातील विकासाच्या मागण्या, शिक्षणविषयक धोरण, या सगळ्या गोष्टींची सांगड महायुती कशी घालणार, लोकसभेप्रमाणे फटका बसू नये म्हणून काँग्रेसच्या वोट जिहादचे चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस आणि भाजप कसे बदलणार, मतांचा महाकुंभ होणार की वोट जिहाद होणार हे येत्या काळात कळेलच। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।